देवेंद्र फडणवीसांचं पुण्यावर विशेष लक्ष। दिल्लीसाठी फडणवीसांचा मास्टर प्लॅन काय? फडणवीस पुणे लोकसभा लढवणार, पुण्यात चर्चा। महाराष्ट्राचं शैक्षणिक हब, औद्योगिक इंजिन आणि सांस्कृतिक केंद्र असलेल्या पुण्यावर गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेष लक्ष देत असल्याचं दिसून येतंय। तिरंगा रॅली, लीडरशिप समिट आणि पुणे मेट्रोचं उद्घाटन अशा वेगवेगळ्या प्रकल्पात फडणवीस जातीनं उपस्थित राहत आहेत। मुळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केंद्रात बोलवणार असल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यापासून सुरू आहेत। जर त्यांना आता केंद्रात मंत्रिपद मिळालं तर ते थेट राज्यसभेत जाणार। मात्र एकदा दिल्लीत गेले की आगामी निवडणुकीतून लोकसभेत जाणंच पसंत करतील। त्यामुळे त्यांनी पुणे लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केल्याची चर्चा रंगली आहे। भाजपचं पुणे महापालिका, बहुतांश विधानसभा मतदारसंघ आणि लोकसभा मतदारसंघांवर निर्विवाद वर्चस्व आहे। त्यामुळे फडणवीसांच्या गेल्या 3 महिन्यात पुण्यातल्या गाठीभेटी वाढत असल्याचं बोललं जातंय। आता नजर टाकूयात गेल्या काही महिन्यातील मुख्यमंत्र्यांच्या पुणे दौऱ्यावर। 17 मे फडणवीसांच्या हस्ते पुणे शहरातील विविध विकास कामांच्या प्रकल्पांचं उद्घाटन झालं। 17 मेलाच बाणेर येथील कॅन्सर हॉस्पिटलचं मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलं। 16 जूनला पुणे ते साईनगर शिर्डी एक्सप्रेसच्या लोकार्पण कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती लावली। 26 जूनला सारथी संस्थेच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराला पुण्यात मुख्यमंत्र्यांची उपस्थिती होती। 18 जुलैला पुणे जिल्ह्यातील विविध रस्त्यांचं भूमिपूजन करण्याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत मुख्यमंत्री उपस्थित होते। 1 ऑगस्टला लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीसांनी उपस्थिती लावली। 11 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। 11 ऑगस्टलाच ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरच्या वतीनं समिट आयोजित करण्यात आली होती। पुणे हा भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने अतिशय सुरक्षित असा लोकसभेचा मतदारसंघ आहे। 2029च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता आणि होणारं जे डिलिमिटेशन आहे ते लक्षात घेता पुणे हा भारतीय जनता पक्षाचा अत्यंत सुरक्षित मतदारसंघ म्हणून पाहिला जाणार आहे। त्या दृष्टीनं या ठिकाणी असणारी यूथची संख्या, पुण्यातला मतदारांचा जो भाजप प्रणित जो मतदारसंघ मोठ्या प्रमाणात आहे, त्यांच्या आशा आकांक्षा ज्या आहेत त्या सत्यात उतरवण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस या मतदारसंघामध्ये गेले 6-7 महिन्यापासून जातीने लक्ष घालत आहेत। एकंदरीतच राजकीय विश्लेषकांनी सांगितल्याप्रमाणे पुणे लोकसभा भाजपसाठी सेफ मतदारसंघ आहे। सध्या पुणे लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ करतायत। असं असतानाही फडणवीसांच्या पुण्यातल्या वाढत्या दौऱ्यांमुळे 2029च्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण आलंय। याआधी मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीत जाण्याच्या आणि पुणे मतदारसंघातील निवडणूक लढवण्याच्या चर्चा फेटाळून लावल्यात। मात्र पुणे महापालिका निवडणुकांमधील यश आणि शहराचा होणारा सर्वांगीण विकास यामुळे मुख्यमंत्र्यांची पुण्यातली लोकप्रियता अधिक वाढली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत जाण्यासाठी वाराणसी मतदारसंघाची निवड केली होती। तितकाच मान सन्मानाचा मतदारसंघ म्हणजे पुणे, त्यामुळे चर्चा तर होणारच। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।